जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध सुधारायचे असतात त्यावेळेला देशाचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना राजनय हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि राजनय चांगला व्हावा याबद्दल देशातल्या कुठल्याही नागरिकाचं मत वेगळं असण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला राजकारणच करायचंय का, तुम्हाला राजकारणच करायचंय का, असं ओढून ताणून ज्या वेळेला उपाध्येजी म्हणतात त्यावेळेला उपाध्येजींना पहिल्यांदा काही प्रश्न विचारले पाहिजे, किंवा भाजपाला काही प्रश्न विचारले पाहिजे विचारा ना, की विचारा ना. की जगाला तुम्ही सांगायला निघालेले आहात की भारताने हे युद्ध कसं लढलेलं आहे, किंवा भारत कसा पाकिस्तानच्या कागाळ्यांच्या विरोधात उभा आहे. परंतु हे युद्ध लढताना या युद्धाला लीड करणाऱ्या सोफिया कुरेशी यांच्याबद्दल यांचे भाजपाचे मंत्री विजय शाह जे अत्यंत बेताल वक्तव्य करून गेले, त्याच्याबद्दल भाजपाने काय भूमिका घेतली? भाजपा देशवासियांना याचं कसं समर्थन करून देणार आहे? भाजपाची अशी काय मजबुरी आहे की बिधुरी असेल, अनुराग ठाकूर असेल, प्रज्ञा साध्वी असेल, कर्नल पुरोहित असतील, विजय शाह असतील, यांच्याबद्दल भाजपा इतकी मौन बाळगून का असते? जिथे सर्वोच्च न्यायालयाने विजय शहाला एवढं फटकारलं तिथे अरे तुम्ही देशवासियांना हा विश्वास देऊ शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय गप्पा मारायला निघालेले आहात. दुसरी गोष्ट, आधी देशवासियांना विश्वास द्या की आंतरराष्ट्रीय या पातळीवरचा जो काही भारत आणि पाकिस्तानचा जो युद्धविराम होता त्या युद्धविरामाची घोषणा ट्रम्पने कोणत्या नात्याने केली? ऑल पार्टी मीटिंग, एकाही मीटिंगला का मोदीजी उपस्थित राहिले नाही? अगदी युद्धविरामाच्या घोषणेला सुद्धा का का त्यांनी कल्टी मारली? अगदी 28 मिनिटांच्या भाषणामध्ये जाणीवपूर्वक आपण खरंच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय की नाही केलंय? कराची इस्लामाबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता, त्या गोदी मीडियाचं किती खरं, पण किती लष्कराने खोटं? सांगितलं ना, सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं. लष्कराने थांबा, पुरावे दिले ना, थांबा, विरोधकांना थांबा. अजून पुरावे कसले पाहिजेत? नाही, कसले पुरावे पाहिजेत? अरे तुम्ही फिलाडेल्फियाचं चित्र इकडचं चित्र म्हणून दाखवता, तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम हे काय ताई काय भाषा बोलताय तुम्ही? ताई अहो ताई, सैन्याबद्दल इतका अपमान, ही उद्धव ठाकरेंची भूमिका अधिकृत ताई? मी तुमच्यामध्ये बोललो नाही प्रश्न नाहीये ताई. ताई तुम्ही थेट कुठली भाषा वापरताय? फिलाडेल्फियाला चित्र इथलं म्हणून दाखवता आपल्या सैन्याचा अपमान करताय. या देशाच्या सैन्याचा अपमान करण्याची भूमिका तुम्ही घेताय. ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का? तुम्ही बोललाय नाही, त्या बोलल्यात असं नाहीये, त्या बोलल्या कुठला तरी फोटो काढून कुठे लावता. हे या सैन्याने आपल्या सैन्याचा अपमान केलाय, हे बरोबर नाही. हे बरोबर नाही ताई. ताई उद्धव ठाकरे सरकारची भूमिका आहे का की तुम्ही जाहीरपणे म्हणताय कुठला तरी फोटो काढून कुठे दाखवताय? ही भूमिका घेता तुम्ही? नाही मला सांगा, नाही प्रश्न सांगा. तुम्ही भारतीय सैन्याचा ढळढळीत अपमान या ठिकाणी जाहीरपणे करता आहात, हे विसरता का? माझं म्हणणं आहे पुन्हा एकदा त्यांचं रेकॉर्डिंग करून ऐकून परत दाखवा, त्यांचं विधान परत दाखवा, ते काय बोललेत. विलास हे खूप गंभीर आहे आणि ही उद्धव ठाकरे सरकारची, उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे का? ठीक आहे, सैन्यावरती शंका निर्माण करणं, मी विलास या शो मध्ये भारतीय सैन्याचा अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येतंय. हे त्यांचं, हे उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, ही त्यांची भूमिका आहे का? हे त्यांनी माफी मागितली पाहिजे. असं कसं झालं? त्या थेट म्हणतात कुठला तरी फिल्डरला फोटो इकडून लावतात म्हणून. हे विलास आपण सहन करायचंय? विलास सैन्याचा अपमान करण्याचं काम काय? मी विचारतो, सैन्याचं अपमान करण्याचं कारण काय? माझा अतिशय मूलभूत प्रश्न आहे, माझा अतिशय मूलभूत प्रश्न आहे. या सैन्याचा अपमान करण्याचं काम माझा प्रश्न बेसिक आहे. तुम्ही मी शांत आहे, त्यांचं म्हणणं एकदा बोला, मी तुम्हाला उत्तर देतो. त्याने सैन्याचा अपमान का केला त्याबद्दल तू बोलायला की नाही? ते म्हणत वाक्य त्यांचं की कुठला फोटो लावताय, ही भाषा आहे? या सैन्याचा अपमान करता तुम्ही अशा पद्धतीने? कुठला तरी फोटो आणून इथे लावता, हे सैन्याबद्दलचं तुमचं विधान आहे? ही भाषा आहे तुमची ताई? ताई माझा तुमचा आदर आहे, पण या सैन्याबद्दल जर ही भाषा तुम्ही करणार असाल तर ते योग्य नाही. या सैन्याने पराक्रम गाजवलाय, त्या सैन्याचा अपमान तुम्ही करता. ताई कुठला तरी फोटो आणून कुठेतरी लावता, ही भाषा कुठली आहे? हे तुमची भाषा आहे, तुमचं वाक्य आहे, या शो मधलं तुमचं वाक्य आहे. ताई काढून बघा, येतो एक मिनिट. कुठला तरी विषय काढून करताय. नाही प्लीज, मी थांबा. मला ताईंना विचारा. मला या आधी ताईंनी सांगितलं पाहिजे. सुषमाताई हे ऐका ना, तुम्ही माध्यमांबद्दल टीका करा, काही हरकत नाही. तुम्ही राजकीय नेत्यांबद्दल टीका, काही हरकत नाही. पण सैन्यानं जे दाखवलं
त्याला खोटं म्हणणं हे योग्य आहे का? हे अपमान आहे सैन्याचा. याचं माफी मागितली पाहिजे. हे बघा हे काय चाललंय तरी ही सुषमाताईंनी खूप चुकीची भूमिका मांडली आहे. विलास या शो मध्ये मला राहणं योग्य नाही वाटत. जर सुषमाताई सैन्याचा अपमान करत असतील तर त्यांचं विधान आहे ते आता पळवाट कांगावा करतायत. त्या पळवाट कांगावा करतायत. त्यांचं विधान आहे कुठला तरी फोटो काढून कुठे राहून दाखवायचा. सैन्याचा हा अपमान करणाऱ्या सुषमाताईंना या शो मध्ये मी सहभागी होणार नाही. सैन्याचा अपमान करणाऱ्या सुषमाताईंच्या शो ज्या शो मध्ये हे बरोबर नाही. मी हात जोडून सांगतो त्यांनी माफी मागितली पाहिजे. मी शो मध्ये बाजूला होतो. मी आता शो मधनं नाही प्लीज थांबा. मी या शो मध्ये सैन्याचा अपमान करणे प्रवक्ते आहेत. ज्या देशामध्ये सैन्याचा अपमान जे करतायत त्यांना त्या शो मध्ये मी बसणार नाही. सुषमाताई प्लीज ताई कांगावा करू नका. नाही ताई, मुद्दा हा कांगावा आहे. करायचा. तुम्ही माध्यमांवर लाख टीका करा. तुम्ही माध्यमांवर टीका करा. लोकशाहीचा तो अधिकार आहे. तुम्ही लोकशाहीमध्ये माध्यमांवर टीका करा. तुम्ही राजकीय नेत्यांवर टीका करा. काही करा. पण सैन्यानं जे दाखवलं ते तुम्हाला मान्य नाही का? सैन्य खोटं बोललं का असं तुम्हाला म्हणायचंय का? शांततेत बोला ताई. हा विलास दादा, मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. 4 दहशतवादी पकडले तुम्ही. त्या 4 दहशतवाद्यांचं काय केलं ते सांगितलं तुम्ही. तुम्ही काय बोलताय? मी विचारतो ते सगळं, पण तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांचा. सुषमाताई नाही सुषमाताई, आपण सगळ्या मुद्द्यांवर बोलू. या चर्चेमध्ये अशा पद्धतीने विलास मी सगळं विचारतो त्यांना, सगळं विचारतो. कांगावाच करतात त्यांनी. ही उद्धव ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे गटाची कांगावा करण्याची वृत्ती आहे. या सैन्याचा अपमान, ढळढळीत अपमान सुषमाताई करताय. सैन्याने कुठला तरी फोटो ते म्हणतात तुम्ही माफी मागा. तुम्ही माफी मागितली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. सैन्याचा अपमान केलाय तुम्ही. तुम्ही सैन्याचा अपमान केलाय, माफी मागा असं त्यांचं म्हणणं आहे. अपमान तुम्ही करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माझ्यावर टीका करावी, भाजपवर टीका करावी, मोदीजींवर टीका करावी, त्यांचा अधिकार आहे. पण सैन्याचा पराक्रम ते खोटं आरोप करणं चुकीचं आहे. अहो, खोटा आरोप कशासाठी करताय? सैन्याबद्दल सैन्याने कुठला तरी फोटो आणून लावला, हे तुमचं विधान आहे. याचा निषेध केला पाहिजे. हे बरोबर नाही. आम्ही माफी मागित नसाल. विलास, मी या शो मधून थांबतो. ज्या शो मध्ये उद्धव ठाकरे गटाचे लोक सैन्याचा अपमान करतात त्यांच्या शो मध्ये मला राहण्यात इंटरेस्ट. मी विचारतो त्यांना. ताई ठीक आहे एक मिनिट नाही मी काँग्रेस नाही प्लीज थांबा. ही पद्धत नाही. नाही पण त्यांच्यावर आपल्याला मी प्रश्न विचारतोय त्यांना. मी त्यांना प्रश्न विचारतोय ना. उत्तर देत नाही. ते स्वतःचं विधान दाखवा काढून परत. ते म्हणाला की नाही. नक्की दाखवू. ते त्यांचं विधान सुद्धा दाखवूया. काँग्रेसचे हनुमंत पवार आहेत, मला त्यांना विचारू द्या. यांच्या भूमिकेबद्दल ते सहमत आहेत. मी जातो, त्यांना थोडं शांत होऊ द्या. शांत व्हायचा प्रश्न काय हे चालू काय ते इतकं तुम्हाला भान नाही. विलासजी, त्यांची बुद्धिमत्ता देशाने पाहिली आणि ऐकली. तेव्हा आता माफी अगोदर मागायला सांगा आणि मग आम्ही ऐकू त्यांचं बोलणं. ठीक आहे. हनुमंत पवारजी, तुम्हाला मान्य आहे का सुषमाताईंनी ज्या प्रकारे सांगितलं? तुम्हाला मान्य आहे का? विलासजी सुषमाताई काय बोलल्या? हॅलो, शिंदे हा पक्ष आहे, आधी बोलायला शिका तुम्ही. हॅलो, हा हनुमंतजी बोला. हॅलो विलासजी, सुषमाताई काय बोलल्या त्याचं उत्तर द्यायला त्या समर्थ आहेत, तिथं आहेत, तुम्ही त्यांच्याकडून घ्या. मी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी माफी मागा म्हणून सुषमाताईला जे आता संतप्त होऊन बोलतायत, मला त्यांना सत्ताधारी म्हणून प्रश्न विचारायचा आहे की विजय शहानी मिलिटरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल मी देतो, त्याच्यावर कारवाई सुरू आहे. प्रश्न असा आहे, देशाच्या सैन्यावरती आक्षेप घेतला गेला, त्याचं उत्तर तुम्ही काँग्रेस सोबत आहे का? म्हणजे काँग्रेसही देशद्रोहात सहभागी तयार आहे. काँग्रेसही देशविरोधामध्ये जायला तयार आहे. ज्या पद्धतीने सैन्याचा अपमान इथे झाला त्याच्याबद्दल भूमिका मांडा. आधी भूमिका मांडा की तुम्ही त्याच्यासोबत आहात. तुम्हाला उद्धव ठाकरे गटाची ही भूमिका मान्य आहे की तुम्ही या सैन्याने खोटे फोटो दाखवले, आपल्या सैन्याने खोटे फोटो दाखवले, ही सुषमा अंधारेंची भूमिका तुम्हाला मान्य आहे का? याचं उत्तर द्या. मी दोघांनाही सांगतो. सुषमा अंधारेंची भूमिका मांडली, या देशातल्या सत्ताधारी असतील किंवा दाखवले, हे त्यांचं भूमिका आहे. हे त्यांचं म्हणणं काँग्रेसला मान्य आहे का? हे सांगा पाहिजे. उत्तर देत नाही. चर्चेत घ्यावा लागेल ना. उत्तर देतो. हा मुद्दा घ्यावा लागेल ना. सोफिया कुरेशीचा अपमान होत असेल तर सैन्याचा
शब्दाचा अर्थ नाही ना. मी त्याचं उत्तर देतो, पण सोफिया सैन्याने कुरेशीचा स्वतः अपमान उत्तर असला देतो. सैन्याचा पण मला अपमान आहे. पहिल्यांदा तुम्ही याचं आता उत्तर दिलं म्हणताय, पाहिजे तुम्ही की माफी भारतीय मागा. सैन्याने BJP ने माफी फोटो मागितली खोटे पाहिजे. दाखवले. याचं उत्तर हे जे सुषमाताई म्हणाल्या ते तुम्ही हनुमंत देवडा- पवारला देवडा- काँग्रेसला देवडाच्या मान्य आहे का? तुम्ही माफी मागा. सुषमाताईंची मी ती तुमच्या भूमिका आहे, सोबत उद्धव आहे. ठाकरेंची एक भूमिका मिनिट, आहे. एक मिनिट, हे एक मांडलं मिनिट. पाहिजे. त्याशिवाय हा इथे घडघडीत आपण आपल्या शो मध्ये होतो आणि आपण गप्प बसतो. ठीक आहे ठीक आहे. मी मागितलं माझा वेळ तुम्हाला. संपलाय, माझा वेळ संपलाय. एक मिनिट प्लीज 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 जर तुम्हाला फरक पडत नाही तर महाविकास आघाडीचे खासदार कशाला घेतले प्लीज प्लीज सुषमाताई मी त्यांना सवाल विचारतो, मी त्यांना प्रश्न विचारतो, 100% विचारतो. अजून उत्तर देत नाही. मी 100% त्यांना विचारतो. पण ताई प्लीज तुमच्याकडून तारीख जाहीर करा, मग उत्तर देते तुम्हाला मी. तुमच्याकडून विजय तुमचे शहाच्या कोणते फोटो खोटे वाटले सैन्याने दाखवलेले प्लीज एकदा सांगा. सैन्याने दाखवलेले कुठले फोटो तुम्हाला खोटे वाटले? माझा भारतीय सैन्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. अहो, तुमचाच विधान भारतीय होते. सैन्याच्या पत्रकार परिषदेवरच तुमचंच- फक्त माझा विश्वास आहे. तुमचा माझा अहो, मुद्दा त्याच्यात ते हा फोटो आहे खोटे दाखवले की सांगताय तुम्ही. भारतीय सैन्याच्या आधी बरं, थांबा, त्यांचं म्हणणं युद्धविरामाची ऐकू द्या. घोषणा ट्रम्पने का केली? हा भारतीय सैन्याचा आता अपमान पुन्हा आहे. विषय बदलताय. ज्या विजय शहाने सोफिया कुरेशींच्या बद्दल गलिच्छ वक्तव्य केलं, त्या विजय शहाचा राजीनामा अहो तर घ्यायची विजय हिंमत शहा काय करायचं करू, पण तुम्ही इथे उद्धव ठाकरे नाही, नाही, काही करू नये. केशवजी, तुम्हाला पण भूमिका स्पष्ट करावी लागेल की शिक्षा होणार. सोफियांचा अपमान ज्यांनी केला त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? तुमचा माणूस आहे तो. त्याच्यावरती ऑलरेडी केस दाखल आहे, पण इथे जाहीरपणे टीव्हीवरती भारतीय सैन्य खोटे फोटो दाखवतं असा आरोप सुषमाताई करतात. उद्धव ठाकरे भूमिका कशा पद्धतीने मान्य करायची हो? मी दोघांना थांबवतोय. तुम्ही बोलला ताई. विद्याताई प्लीज. जाहीरपणे यांनी माफी मागायला पाहिजे होती. यांनी सगळ्या आर्मीचा अपमान केलाय, सोफिया कुरेशींचा अपमान केलाय. भाजपने त्यांची माफी मागायला पाहिजे आधी. आम्हाला कसली माफी मागायला सांगताय? ठीक आहे. अरुण सावंत काय प्रकार आहे? अरुण सावंत तुम्हाला मला वाटतं अजून का? मत आहे, माफी मागितली पाहिजे. माफी नसेल मागत सैन्याचा खोटा फोटो, सैन्याने खोटो फोटो दाखवला अशा प्रकारचा आरोप सुषमाताईंनी या कार्यक्रमात केलाय. त्याच्याबद्दल त्या माफी का मागत नाही? उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची हीच भूमिका आहे का? हे खरं तर या ठिकाणी स्पष्ट व्हायला हवं. ठीक आहे. पण सोफिया बद्दलची तुमची भूमिका सांगा. तुम्ही त्याच्याबद्दल माफी मागताय का? सोफिया, अरे प्रश्नच नाही. त्याबद्दल ऑलरेडी केस दाखल झाली हो, ती सगळी चौकशी सुरू आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. माफी मागितली पाहिजे ना देशाची. तुम्हाला सैन्याबद्दलचं प्रेम आहे. अरे सोफिया सारख्या अतिशय प्रतिभावान अधिकाऱ्याला समोर आणण्याचं काम, सोफिया सारखे असंख्य प्रतिभावान या सैन्याचे अधिकारी आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे ना. हे मान्य न करता त्यांना ती संधी देत सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत का? लष्कर संधी देत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण अशा वेळी सैन्यात खोटा फोटो टाकतंय. अशा प्रकारे भूमिका घेणाऱ्या सुषमाताई, तुम्ही माफी मागणार का? नाहीतर ही भूमिका उद्धव ठाकरे गटाची आहे असं म्हटलं जाईल.